हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सगळ्यात पहिलं सर्वांना हॅपी दिवाळी. दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ देत हीच मी महादेवचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. दिवस होता दिवाळीचा पहिला दिवस. व्हिडिओ येण्यासाठी खूप जास्त लेट झालं कारण नेहमीप्रमाणे एडिटिंगला टाईम भेटला नाही, व्हिडिओला टाईम भेटला नाही. वातावरण दिवाळीचं म्हटलं की छानच. सकाळी उठल्यानंतर जी थंड हवा, मस्त असं सर्वांचे घरं एकदम मस्त सजलेली, तोरणं लावलेली, म्हणजे ते वातावरणच एक वेगळं असतं, एकदम मनाला शांती आणि सुकून देणारं. तर पहिला दिवस होता आजचा. आता इथे मी उठले होते. ही व्हिडिओ जी घेतली ती नंतर घेतलेली, पण त्या अगोदर 6 वाजता उठले आणि आज बरीचशी कामं होती माझी. आता तर ती काय तर पुढे सांगेलच, कारण जॉब, घरातली कामं, एक्स्ट्राचे जे फराळ वगैरे बनवणं होतं, ह्या सर्व गोष्टींमुळे मला बऱ्याचशा गोष्टींना टाईमच भेटला नव्हता. म्हणजे किचन क्लिनिंग करणं किंवा काय. पण डोळ्यांना एक गोष्ट खटकत होते की कुठंतरी क्लीन वाटत नाही. दिवाळीसाठी जो आपला घरामध्ये नीटनेटकेपणा हवा तर तो नाही. बाकीचा हॉल किंवा बेडरूम वगैरे असेल त्याचं जास्त टेन्शन नव्हतं, कारण ते आताच पेंट केलेलं आहे, त्यामुळं सगळं व्यवस्थित स्वच्छ आणि चकाचक होतं. त्याचा काही एवढा प्रश्न नव्हता की क्लीन वगैरे करणं तर काय. पण किचन माझं म्हणजे खूप अस्तव्यस्त झालं होतं. डबे जाणवत होते खूप जास्त धुराळ आहे, खिडक्या खराब झालेल्या आहेत. आणि म्हणजे वेळात वेळ काढून करण्याचा प्रयत्नही केला असता, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की पाणीच बरेच दिवस झाले खूप कमी पडते. म्हणजे ऑलरेडी पाणी कमी येतं आणि मी खूप वेळा सांगितलं. आमच्या जे रूम आहेत ते भाडोत्रे, तर एवढे रूम आणि आम्ही ह्यामुळं पाणी पूर्ण थोडंसं अवघड होऊन बसतं. म्हणून भांडी राहून गेली होती आणि माझ्याकडे एवढा टाईमसुद्धा नव्हता की आता मी भांडी घासू शकेल किंवा काय. पाणी साठेल ह्या विचाराने दिवाळी आली, पण माझं झालं नाही. शेवटी आज लवकर उठले आणि म्हटले की आपली एक स्वच्छ पाणी घ्यावं आणि एक कपडा त्याने सर्व पुसून घ्यावं, कारण मी आता मध्येच पुसून काढलं दसऱ्याच्या टायमिंगला. पण धुराळा इतका जास्त येतो की असं वाटत सुद्धा नव्हतं की पुसून काढले किंवा काय. तर तेवढाच पसारा वगैरे दिसायचं, तर त्याच्यासाठी मी आता इथं पुसून काढण्यासाठी घेतलं होतं. म्हटले पाण्याने नुसतं वरून जरी हात मारला तरी एकदम चकाचक होऊन जाईल. आणि सणवार म्हटलं जरा स्वच्छ असेल तर बरं वाटतं. तर त्याच्यासाठी मी आज आवर्जून लवकर उठले होते आणि तेच इथं पुसापुसी चालली होती माझी लवकर आवरण्यासाठी. जास्त करून डबेच खराब होतात, कारण स्वयंपाक वगैरे करताना हात लागतो. त्याच्यानंतर धुळीचे असे लगेच त्याच्यावरती थर जमा झालेला दिसत होता, तर तोच इथं मी क्लीन करण्यासाठी घेतला होता. बाकी सर्व म्हणजे थोडक्यात म्हणता येईल की रिनोव्हेशन झाले. म्हणजे बाहेर हॉलचं असेल, बेडरूमचं असेल, पण किचनचं पेंटिंग राहिली, कारण घटस्थापना डायरेक्ट तोंडावर आली होती, त्यामुळं मग किचन थांबवली गेली. मग त्याच्यामुळे ऑलरेडी किचन हा थोडा डल वाटतो हॉल आणि बेडरूमच्या तुलनेमध्ये, आणि त्यामध्ये पडलेला इकडे तिकडे पसारा. त्यामुळे संध्याकाळची घरी आली ना खूप चिडचिड व्हायची. तो सर्व पसारा बघून असं डोकंच दुखायला वाटायचं की असं वाटायचं बा कसला पसारा कधी निघेल. म्हणून आज आवर्जून लवकर उठले आणि इथं चालली होती आता माझी सकाळची स्वच्छता. सर्व भांडी वगैरे पुसून घेतली आणि मी इथं सासूबाईंना सांगत होते की कोणत्या डब्यांमध्ये फराळ भरून ठेवायचा आहे तो सांगा, म्हणजे मग मी तो सर्व भरून ठेवते. कारण तो सुद्धा तसंच मोठ्या मोठ्या टोपांमध्ये पडलेला, आणि संध्याकाळचं तिथून आलं की पुन्हा खूप अवघड होऊन बसायचं. जेवण करताना, त्याच्यानंतर पुढची कामं आवरताना त्यातच टाईम निघून जायचा. त्यामुळे मला त्यालाही टाईम भेटत नव्हता. म्हणून आज आवर्जून लवकर उठले होते. तर सर्व रॅक वगैरे पुसून झाले. सर्व जी स्टीलची मांडणी दिसत आहे ती सुद्धा पुसून काढली. आणि आता म्हटले की नाश्त्याचं करून घ्यावं. नाश्त्यामध्ये काय करावं, तर पावभाजी. सर्व भाज्या अवेलेबल होत्या. बरेच दिवस झालं होतं की पावभाजी करायचं असं डोक्यामध्ये होतं, पण करणं पॉसिबल होत नव्हतं. तर आज म्हटले पावभाजी करावी, म्हणजे पावभाजीचा कुकर होईपर्यंत मी बाकीची सुद्धा इतर कामं करू शकते. तर त्याच्यासाठी आता इथं बाकीच्या भाज्या सर्व निवडण्यासाठी घेतला. आणि एक आनंदाची बातमी होती की पहिल्यांदाच मला लोणावळ्यामध्ये कोलॅबरेशन भेटलं होतं. म्हणजे एक शॉपचं कोलॅबरेशन जायचं होतं. तर म्हणजे छानच वाटतं की बाबा चला कुठंतरी काहीतरी नवीन सुरुवात होते. पण खरं सांगू का, जॉब, घरातली कामं प्लस यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती व्हिडिओ इतकी जास्त दगोदग होती ना, पण मला पॉसिबल होत नाही करणं. पण तरी त्यातल्या त्यात मॅनेज करते, कारण मी खूप वेळा सांगते की इंस्टाग्राम, यूट्यूब ही माझी एक आवड आहे. छान वाटतं जेव्हा खूप दिवस माझ्या व्हिडिओ येत नाही किंवा मी कुठल्याही प्रकारचे रील्स वगैरे अपलोड करत नाही, तेव्हा मला असं वाटतं की काहीतरी चुकल्यासारखं वाटते, की मी काहीतरी कमी कमी वाटतं. म्हणून भले कसाही टाईम काढून दिवसातून थोडाफार रील शूट झाला किंवा यूट्यूब सुरुवात झाली तर मला माझ्या फॅमिलीला भेटल्यासारखं वाटतं. पैसे तर कमवते, मग ते जॉबला जाऊन का असे ना कमवते, पण एक म्हणतात ना आनंद भेटणं
तो मला ह्याच्यातून भेटतो. आणि मी खूप वेळा सांगते, यूट्यूब ही माझी आवड म्हणून करते, पण मला सध्या खूप अवघड जाते. जॉब सांभाळून, घर सांभाळणं, त्याच्यानंतर पुन्हा यूट्यूब सांभाळणं, त्यामुळे ब्लॉग जास्त माझे येत नाही. तरी पण प्रयत्न करतच असते मी. आता इथं कुकर लावून घेतला आणि आता सध्या दिवाळी आहे त्याच्यामुळं तर खूपच अवघड होऊन बसले, कारण आल्यानंतर फराळ वगैरे बनवायचा असतो. इतकी जास्त दगदग होती ना, की आत्ता जेव्हा मी व्हिडिओ हे करते माझी बॉडी इतकी पेन करते किंवा मला पूर्ण म्हणतात ना वीकनेस आल्यासारखं झालेलं आहे. पण माणूस म्हणतं ना की माणूस जसं जसं सर्व गोष्टीनुसार आपल्या बॉडीला पण हळूहळू सवय होत जाते. मला कधी कधी प्रश्न पडतो, ती मीच का, की 9 वाजता माझा फक्त नाश्ता चालायचा, असं सर्व कामं आवरून 9 वाजता मी निघून जाते. तर आता ही तर फरशीसुद्धा पुसून घेतली, म्हणजे एकंदरीत किचन चकाचक झाला. ॲटलिस्ट दिवाळीला मला छान वाटेल की आल्यानंतर की किचन वगैरे क्लीन झालं. तर आता इथं टेबल साफ करून घेतला, त्याच्यानंतर सर्व घर एकदम चकाचक पुसून घेतलं. दिवाळीच्या टायमाला घर आपलं साफ सुथरं नीटनेटकं असेल तर बरं वाटतं. बाकीच्या गोष्टी सर्व करायला भेटत नाही, पण जेवढं मला पॉसिबल आहे, कारण मी येण्या अगोदरच दिवा लावणं किंवा काय ह्या सर्व झालेलं असतं. मला तोही वेळ भेटत नाही की मी माझ्या घरामध्ये येऊन दिवा लावू शकेल किंवा काय, कारण तिकडंच मला येण्यासाठी टाईम होतो. एवढी तिथं गर्दी वगैरे असते तर त्याच्यासाठी. पण ते पण काम आहे, तिथून पण आपली लक्ष्मी येणे आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, थोडे दिवस चालायचं. सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाही, थोडंसं ॲडजस्ट पण करावं लागतं. थोडंसं वाईट पण वाटतं की कशालाच वेळ भेटत नाही. म्हणजे घरामध्ये एक थोडा वेळ हे करायचं म्हटलं. आता असं वाटतं की ज्या जॉब करतात, मी माझ्या एकटीपुरतं बोलत नाही, त्या लेडीजचं, स्त्रियांचं आयुष्य खूप म्हणजे ह्याचं असतं, गडबडीचं असतं. हेतून मागं मी हा कधी अनुभव घेतला नव्हता, पण आता घेते खरंच. आणि दुसरं असं की शॉपिंगला कधी जाते, तिकडनं आल्यानंतर एक दिवस गेले होते, तरी पूर्णपणे माझी अजून शॉपिंग झालेली नाही. मग ते कपडे असतील, सोने खरेदी असतील, छोट्या मोठ्या गोष्टी आणते, कारण एवढ्या संध्याकाळचं गेल्यानंतर बऱ्यापैकी गर्दी असते आणि दुकानांचा क्लोजिंगचा टाईम झालेला असतो. तर त्याच्यामुळे मला शॉपिंगसुद्धा पुरेशी करायला भेटत नाही आहे. तर आता संपूर्ण घर पुसून घेतलं, घर चकाचक झालं आणि म्हटले बेन वरांडा धुवून घ्यावा. वरांडा धुतला ना का दिवसभर घरामध्ये धूळ जास्त येत नाही, कारण गाड्यांचा येता जाताना रस्त्याच्या बाजूला सर्व धूळ वरांड्यावर येऊन पडलेली असते आणि पूर्ण घर खराब होऊन जातं. तर त्याच्यासाठी वरांडा पण धुवून घेतला. अंगण साफ झालं की मग बाकीचं सर्व चकाचक वाटतं. मला जेवढं माझ्या टाईममध्ये पॉसिबल होतं तेवढं मी सर्व आवरण्याचा प्रयत्न केला, कारण दिवसभर मग आरवी सासूबाईंना काही करून देत नाही. तर त्याच्यामुळे मग ते सुद्धा दिवसभर तसंच राहून जातं. मग पुन्हा संध्याकाळी येणार आणि एवढा सर्व पसारा किंवा जसं घर पाहिजे तसं नाही म्हटल्यानंतर पुन्हा चिडचिड होणार. त्यासाठी मी पूर्णपणे ठरवलं आहे की काहीही झालं तरी दिवाळीत लवकर उठायचं, लवकर आवरायचं आणि आपलं निघून जायचं. तरी तर ह्याच्या आपल्या इकडं तिकडं पडलेल्या होत्या, कोणाची इकडं कोणाची मध्येच दरवाज्यामध्ये. तर पहिल्या त्या नीट व्यवस्थित लावून घेतल्या आणि म्हणले आता थोडंसं झाडून काढावं. तसा कचरा काही पडलेला नव्हता. आमचा जो उंबर आहे, जर त्याची पानं सुकली तरच आमचा खूप जास्त कचरा होतो अंगणामध्ये. तोच इथं मी झाडून काढत होते, तो सुद्धा झाडून काढला. त्याच्यानंतर कपडे घरात घ्यायचे होते, तर ते घरात घेतले. रात्री खूप फराळ बनवताना वगैरे लेट झालं, त्यामुळं कपडे काही घेतलेले नव्हते. आणि शक्यतो दिवाळीच्या टाईमवरती आम्ही ह्या सोडून टाकतो दरवाजामधल्या, पण ह्या वेळेस पाऊस होतो. तुम्ही पाहिलं की आत्तापर्यंतसुद्धा पाऊस पडत होता, तर त्याच्यामुळे आम्हाला ह्या सोडणं पॉसिबल झालं नव्हतं. त्या बाहेर बांधणं, जो आमचं मधली गॅलरी आहे किंवा कंपाऊंडसारखं आहे तर तिथे, पण तशाच राहून गेल्या. नाहीतर ह्या सोडल्या जातात. म्हणजे दरवाजामध्ये कपडे वगैरे लटकलेले दिसत नाही, चांगलं वाटत नाही असे कपडे वगैरे असतील तर. पण आता ठेवून दिले ते, पावसाचं म्हणलो काही नक्की नाही. याने असे कपडे काढत असताना जेव्हा हातातून 1-2 कपडे खाली पडतात, इतका जास्त राग येतो ना की काही सांगू. तर आता इथं कपडे काढून झाले आणि कपडे धुण्यासाठी बसले होते. म्हटलं की हात साफ होऊन जाईल, म्हणजे पुसून काढत असताना फिनाईलचा वगैरे हात असतो आणि मला डायरेक्टली तसंच नाश्त्याला लागायचं म्हटलं का कसं तरीच वाटतं. तर त्याच्याचसाठी मी इथं पहिले आता कपडे भिजण्यासाठी घालत होते. कपडे धुवून झाले की मग माझं स्वतःचं आवरायचं होतं. अजून काही आरवी उठली नव्हती. आरवी उठली की पुन्हा मग तिची रडारड सुरू होते. तिला तर वेळच द्यायला भेटत नाही सध्याच्या ह्याच्यामुळं. सकाळचं आवरता जाण्याचा टाईम होतो. तिथून आल्यानंतर लगेच फराळ बनवणं, घरातली कामं ह्यामध्ये लागून जाते. त्यामध्ये ती झोपूनसुद्धा जाते. इतकं वाईट वाटतं ना ह्या गोष्टीचं. असं वाटतं की अरे हे दिवस असेच निघून जातील का काय माहीत. खूप अवघड जाते. ह्या 3 गोष्टी मला सोबतच मॅनेज करणं, जॉब, घर आणि ही एक्स्ट्राची कामं. तर आणि यूट्यूब, सर्वात महत्त्वाचं यूट्यूब, इंस्टाग्राम. तर सुट्टी कुठं द्यायची तर देते.
यूट्यूब इंस्टाग्रामला. तर आता इथं सासूबाईंनी झाडून काढण्यासाठी घेतलं होतं माझं कपडे होईपर्यंत. जो बाजूचा पॅसेज आहे तर तो पण चकाचक करून घेतला होता. तर तोच इथं साफ करून घेत होत्या. घरातल्या बाकीच्या सर्व आडगळीच्या वस्तू, दरवाज्यात असणाऱ्या वस्तू सर्व बाजूला टाकून दिल्या. त्या दिवशी सांगितलं होतं की दरवाजामध्ये जो आमचा ड्रेसिंग टेबल होता, मला एकीने विचारलं होतं की ताई तो का ठेवला आहे, तर तो पण काढून टाकून दिला. कारण म्हटलं की दिवाळीच्या टायमाला असं म्हणतात की आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते, आपण बऱ्याचशा गोष्टी करतो, तर त्याच्यामुळे मध्येच दरवाजामध्ये मोडलेल्या, तोडलेल्या, बंद पडलेल्या वस्तू नकोच. वॉशिंग मशीन होती तीसुद्धा बंद पडलेली, तीसुद्धा बाजूला काढून टाकून दिली, जेणेकरून दिवाळीचं वातावरण फ्रेश वाटावं, तुटलेल्या फुटलेल्या वस्तू घरात नसाव्या. तर ह्या हिशोबाने आणि साफसफाई तशी बऱ्यापैकी पूर्वतयारी केली होती. तर असं तर आता चकाचक क्लीन करून घेतलं. नंतर मग मी माझं स्वतःचं आवरलं आणि आतमध्ये गेले नाश्ता बनवण्यासाठी. नाश्त्यामध्ये तर पावभाजी केली होती. सासूबाईंना म्हणले पाव आलेले की त्यांच्यावरती लक्ष ठेवा, नाही तर ते यायचे पण आणि निघून जायचे पण, असं व्हायला नको. तर त्या पण इथं वाट बघत होत्या आणि तेवढ्यात पाववाले आले आणि इथं म्हटले की पाव आवर्जून घ्या. मी माझे कपडे धुते आणि आतमध्ये नाश्ता बनवण्यासाठी निघून जाते. एवढी गडबड होती माझ्या मागे की पैसे आणून द्यायला सुद्धा टाईम नव्हता. तर त्यांना मी सांगत होते की उद्या पैसे देईल म्हणून, कारण आत्ता माझ्याकडं तेवढा टाईम नाही. घरामध्ये आरवी वगैरे झोपलेली होती आणि कपाट उघडायचं म्हटलं का पुन्हा तो आवाज होणार, तर त्याच्यासाठी म्हटले उद्या देईल. तर ते विचारत होते व्हिडिओ का काढते, तर तेच त्यांना मी तर सांगत होते. मॉर्निंग खरा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इथं बघा मला नीट गुड मॉर्निंग पण आहे ना, माझ्या कडेवर पार्सल बसले. तर आता पाव घेतले आणि त्यानंतर नाश्ता, कपडे धुवायचे अर्धेच ठेवले. आरवी मला दिसू दे नाही, आरवी उठली आता. मोबाईल मध्ये बघ, मोबाईल भाजी करायची अजून. तर चला असं गडबडीचं मॉर्निंग रुटीन चाललंय माझं. हिला घ्या चला, मला बोलते. आता मात्र मला खूप जास्त लेट झालं होतं. म्हटले नाश्ता बनवून घेऊ दे, कारण बाकीचे बरेच जण आता उठायला लागले ते, म्हणजे ते उठले, आरवी पण उठली आणि आरवी उठल्या थोडीशी असं करते चिडचिड, पण नंतरून ती तिची खेळायला लागते. तर सासूबाईंना इथं कपडे सुकण्यासाठी सांगितले का, म्हटले मी आतमध्ये नाश्ता करून घेते, कारण नाश्ता राहिला का राहिला. आणि त्यांना पावभाजी वगैरे असे प्रकार फारसे जमत नाही, तर त्याच्यासाठी तर त्यांनी कपडे सुकण्यासाठी घालून घेतले. पुन्हा मला माझ्या स्वतःचं सुद्धा आवरायचं होतं. आणि दुसरं असं की मी म्हटले की मला एक आज पहिल्यांदा असं की लोणावळ्यातलं प्रमोशन आलं होतं, तर ते सुद्धा करायला जायचं होतं. शिवाय दिवाळीचा पहिला दिवस होता आणि जॉबवरती सुद्धा जायचं होतं. तेव्हा काय म्हटले की मस्त साडी वगैरे वेअर करावी मस्तपैकी, म्हणजे छान वाटेल, कुठंतरी आपण प्रमोशनला जाणार आहे तर आपलंसुद्धा प्रेझेंटेशन जे म्हणतो तर ते व्यवस्थित असावं, किंवा त्यांचं जसं आपल्याला दाखवायचं आहे किंवा सादर करायचं आहे तर तसं करता आलं पाहिजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत एंडिंगपर्यंत नक्की बघा. म्हणजे यूट्यूबला ती व्हिडिओ ॲड करणं असं माझं काही डोक्यामध्ये नव्हतं की बाबा ॲड करायची वगैरे किंवा काय, कारण फक्त इंस्टाग्रामपुरतं तात्पुरत्या स्वरूपातच माझं बोलणं झालं होतं. पण मी तुमच्याशी सर्व गोष्टी शेअर करते की काय केलं, काय नाही केलं, इवन काय आम्ही खरेदी केलं. तर म्हटले एवढी चांगली गोष्ट आहे तर तुमच्याशी शेअर करावी. आणि त्या याने की त्या ताईंचं सुद्धा थोडंसं जरी झालं प्रमोशन तरी काही हरकत नाही, जरी त्या गोष्टी बोलण्यामध्ये नसतील तरी, कारण पैसा हेच सर्वस्व नसतं. थोडी यूट्यूबच्या स्वरूपात का होईना त्यांना थोडीफार हेल्प जरी त्यांच्या बिझनेसमध्ये झाली तरी मला छानच वाटेल. आणि दुसरं असं की मी माझं पहिलं प्रमोशन कसं केलं, तर हे गोष्ट तुमच्याशी शेअर करावी, कारण तुम्ही सांगताल की ताई छान झालं किंवा कशी झाली. तर ह्या हिशोबाने इंस्टाग्रामवरती कोणी असेल माझ्या ज्या रील्स पाहणार आहे तर त्यांनी पाहिलीसुद्धा असेल, पण व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी पहिलं जे माझं प्रमोशन आहे कशा प्रकारे केले. थोडंसं नाट्य स्वरूपात मांडलं पण छान वाटलं. आणि दिवाळीच्या मुहूर्तावरती दिवाळीचा पहिला दिवस आणि असं आलेलं शुभ काम, त्यामुळे मी त्याला नाही म्हणू शकले नाही. तर असं आता इथे पावभाजी करण्यासाठी घेतली होती. छान कांदा फ्राय करून घेतला, त्यानंतर टोमॅटो घातले. घाईमध्ये टोमॅटोचे काप खूप जास्त मोठे झाले होते, तर त्याच्यामुळे ते इथं मला बारीक करता करता बराच टाईम गेला, म्हणजे त्याने तेल सोडेपर्यंत. त्यानंतर जे आपले टोमॅटो व्यवस्थित बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि जे आपले रेग्युलर मसाले असतात पावभाजी मसाला तो घालून घेतला. इथं भाज्या बारीक करून घेतल्या होत्या त्यासुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतल्या. तर आज असा छान असा पावभाजीचा बेत होता. बऱ्याच दिवसांपासून डोक्यामध्ये होतं की पावभाजी करायची आणि त्याला आत्ता अशी मुहूर्त लागला होता. तर मस्त पावभाजीचा मुहूर्तच म्हणते, काय बोलते तेही सुचत नाही, कारण आताही मला बाहेर जायचं आहे. तर त्याच्यामुळे म्हणते त्याला पटकन कशी बशी का होईना व्हिडिओ थोडीशी एडिट करून तुमच्याशी शेअर करावी की सध्या दिवाळीचं माझं काय चाललं आहे, म्हणून असं थोडंसं इकडे तिकडे बोलण्यामध्ये झालं तर समजून घ्या
गडबडीमुळं सर्व गोष्टी होत आहे. कदाचित एखादा शब्द पुन्हा पुन्हा रिपीट पण झालेला असू शकतं, एखादं वाक्य पुन्हा पुन्हा रिपीट झालेलं असू शकतं. पण आता चालायचं थोडंसं तुम्ही समजून घेता अशी अपेक्षा करते आणि तुम्ही समजून घेता म्हणून सर्व गोष्टी पॉसिबल होतात. ते जरी काही चुका झाल्या तरी की लगेच बोललं जात नाही, की म्हणजे असे आहेत माझे सबस्क्रायबर की ते बऱ्यापैकी समजूनच घेतात. आता मी इथं माझ्या स्वतःचा आवरण्यासाठी घेतलं होतं. मग अशी म्हटल्याप्रमाणे मस्त अशी छानशी साडी वेअर करावी म्हटले, कारण जायचं होतं आणि दिवाळीचा पहिला दिवस छान आपण स्वतःने आवरलेला असेल तर मस्तच वाटतं. दुसरं असं की आज जॉबला जायचं होतं म्हणून म्हटले हेवी साडी नको, एखादी मस्त अशी हलकी फुलफुलीत साडी जेणेकरून मला कम्फर्टेबल वाटेल तिथं जाण्यासाठी. तर असं तर ही साडी हलकी पण आहे, दिसायला पण छान वाटते. ह्याच्या मागे सुद्धा मी शेअर केलेली असू शकते तुमच्यासोबत. तर तीच इथं वेअर केली. इथं आरवीमध्ये मध्ये सारखी तिचा जो बॅट आहे तर तो घेत होती. तिची भीती वाटे स्टँडला लावल्यानंतर मोबाईल पाडण्याची वगैरे. केस धुतले होते त्यामुळं असेच बांधून घेतले, केस वगैरे विंचारत बसले नाही. माझं स्वतःचं नॉर्मली थोडंफार आवरलं आणि त्याच्यानंतर मग दिवसभराचं माझं तिथली जी ड्युटी आहे तर ती पूर्ण केली आणि डायरेक्टली मग जॉबवरनं तिथंच थोडंसं स्वतःचं आवरलं वगैरे आणि सासूबाईंना म्हटले होते की तुम्ही तिथं निघून या, आपण दोघी सोबतच जाऊ. तर आता इथे छान माझं सिंपल मंगळसूत्रसुद्धा घालून घेतलं. जे मला प्रमोशन करायचं होतं तर ते ज्वेलरी शॉपच होतं, तर ते सुद्धा. तर मी मग अशी म्हटल्याप्रमाणे व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा, म्हणजे लास्ट एंडिंगला मी ती क्लिप जॉईन केलेली की मी माझं पहिलं प्रमोशन जे आहे तर ते कशा प्रकारे केलं किंवा मला जमलं की नाही, मी काय चेंज करायला पाहिजे होता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे कधी अशी पुन्हा वेळ आली तर त्या गोष्टीचा मला नक्कीच फायदा होईल, कारण तुमचे जे सजेशन असतात तर त्याचा म्हणजे बऱ्यापैकी फायदा होतो. मग त्या कुठल्याही बाबतीत असू दे, घरातली कामं करण्यामध्ये असू दे किंवा एखादी वस्तू खरेदी करण्यामध्ये असू दे. इथं स्वतःचं आवरून घेतलं, रांगोळी छोटीशीच काढली. फार काही मोठी रांगोळी काढायला टाईम भेटत नाही. नॉर्मली शुभलाभ ते पण साच्याच्या साहाय्याने काढले, कारण एवढा वेळच नव्हता. तर त्यासाठी नॉर्मली म्हटलं एवढं होईल तेवढं. नंतरून स्वतःचं आवरून नाश्त्याचं भरल्या डब्यामध्ये आणि डायरेक्टली निघून गेले. तर अशी सिंपल अशी रांगोळी आता इथे सासूबाईंची चालली होती पुढची त्यांची दिवसभराची कामाची सुरुवात. मी निघाली जाण्यासाठी, खूप जास्त लेट झालं आहे इथं आता ह्यांची दुपारची तयारी. तर चला बाय, आजचा ब्लॉग इथंच एंड करते. मस्त अशी छानशी सिंपल साडी वेअर केली, ह्या मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा पाहिली असेल. तर असं सध्या चाललेलं आहे धावपळ. आज तर खूपच झाली, उद्यापासून एवढे नाही होणार कारण आज भांड्याचे वगैरे एक्स्ट्रा काम होतं तर त्याच्यासाठी. तर चला बाय, आजचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. भेटू संध्याकाळी आणि काय राहिलेलं असेल ते फराळाचं संध्याकाळनंतर बघू. चला बाय बाय. आज सासूबाईंनी माझा घालवण्यासाठी मोठी आयडियाच लढवली. आता जर आयडिया कसली तर मला म्हटलं चल शॉपिंग करून देते, पण ते अगोदर पहिलं नाव बघून घ्या, साजेरी साज सौंदर्याचं ज्वेलरी कलेक्शन. तर मला म्हटलं शॉपिंग करून देते, पण मी पण ठरवलं मी काही मान्य होणार नाही, राग मात्र धरूनच बसणार. पण तिथल्या व्हरायटीज आणि डिझाईन पाहून राग मात्र फुर होऊन गेला. तर मस्त मस्त डिझाईन लोणावळ्यामध्ये साजेरी ज्वेलरी कलेक्शन आपल्या सेवेत आलेलं आहे. खूप सुंदर असं बायकांचा दागिना हा जिव्हाळ्याचा विषय तर इथं पाहत होते. आणि सर्वात महत्त्वाचं तिथं असणाऱ्या ताई एकदम छान असा अटेंडन्स देतात. आपल्याला ब्रायडलसाठी जो लागणारा मेकअपचा साज आहे इथं दिसत असेल, सेट्स, त्याच्यानंतर बांगड्या, मंगळसूत्रामधल्या वेगवेगळ्या डिझाईन, खूप सुंदर अशा डिझाईन्स. आणि हे मंगळसूत्र पाहिलं मी तर वेळीच होऊन बसले, कारण इतकं सुंदर डिझाईन पहिल्यांदा मी पाहिली होती. आणि अशाच वेगवेगळ्या डिझाईन पाहायचं असेल तर साजेरी ज्वेलरी कलेक्शनचा पेज मी मेन्शन करीन, त्यांना जाऊन सुद्धा नक्की फॉलो करा, म्हणजे अशाच डिझाईन बघायला भेटेल. आणि वेस्टर्न ड्रेसवरती घालू शकेल अशा सुद्धा खूप सुंदर असे सेट्स तिथं अवेलेबल आहे. तर चला बाय, मी तर शॉपिंग केलीत, मग तुम्ही कधी जाता एकदा नक्की व्हिजिट करा.